पारी का पहला चौका, ये बढ़िया शॉट लगाया है। रोहित शर्मा को रूम दिया तो फिर चौका मारते हैं। पिकअप शॉट, शॉट अच्छा है, हवाई यात्रा है। ये 6 रन है। इस मैच का पहला छक्का रोहित के बल्ले से। फिर घुमाया, अरे माझे नवीन कपड्याचे बघ भारी नवीन जुनी ताक पडली तर एक दिवस दी मग देतो ना, उद्या देतोय. अरे बोलावतो पैसो की काय नवीन नवीन कपडे तांदाडूने वाशी गावला होता. म्हणतोस काय तुका घराची जाऊ सांगताय तू ही कायची भाषा दफ्तर ठेवा. गेंद फिर गई है हवा में, इस बार शिकार बेफिक्र नहीं, गेंद से ऊपर गई है। इस ओवर को बहुत बड़ा बनाना चाहते थे, पकड़ लिया। अच्छा कैच, बैंगलोर में सन्नाटा। ये भी करीबी मामला है, बिल्कुल करीबी है। जी हाँ, आउट करा दिया गया शाकिब अल हसन। स्कोर किती झालाय रे? स्कोर 6 ओव्हर 45, 1 विकेट. शॉट अटपटा जरूर लगा। कोणी आणलाय रे तो मोबाईल? बाजूला मोबाईल कोणी आणलाय? बाजूला मी नाही, पप्पून आणलेलो आहे. मोबाईल दे माझ्याकडे. नाही माझं नाही तो. अरे शाळेत मोबाईल कोण आणतं? आम्ही आम्ही तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी बोलवलेलं ना. आज सुट्टी होती तरी पण प्रॅक्टिससाठी बोलवलं. माझा प्रोग्राम टाकून आले मी, तर तुम्ही मोबाईल घेऊन या. आहे ना महत्वाची. आता टॉर्च पण मोबाईल कोणाचा? तो मोबाईल कोणाचा? माझा. उभा राहा बघू. मोबाईल मधलं इंग्लिश समजतं सगळं? हो. मग मी एक वाक्य देऊ, ट्रान्सलेट करून दाखव. ओके ओके. रस्त्याने जाताना खीर खायची नसते. दाखव हा ट्रान्सलेट करून. एक थांबा जरा. रस्त्याने जाताना जिलेबी खायची नसते. थांब रे जरा, बोलतोय ना. हे बेबी, रस्त्याने जाताना जिलेबी खायची नसते. काहीतरी पण ठेवा. बसू. तो मोबाईल तू आणलास ना, तो मोबाईल माझ्याकडे दे आणि उद्या तुझ्या पप्पांना भेटायला बोलवलंय म्हणून सांग. त्याच्या पप्पा बोलव नको, त्याच्या आईशी राग येईल. अरे काय बोलताय? मी काय सांगते? मोबाईल ठेव. बस बस खाली. चॅटिंग वाचायला नाही मी आले आणि फोन अलाव नाही शाळेमध्ये. बस खाली. आता सुट्टीच होती ना. तर आपण कशासाठी आलेलो आज? कशासाठी? फक्त येऊन बसला. कशासाठी ते माहिती नाही. काहीतरी होता. सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रॅक्टिस नाही करायची आहे. अरे हो यार, लक्षातच नाही. सगळ्यांचं सगळं बसवून झालं असेल ना? सगळं पाठ पण झालं असेल. बरं, ते भाषण कोणी बसवले? माझा पुढा करा तुम्ही. पोपट आहेस रे. कशाबद्दल? ते पण मी सांगू? हो. तूच ठरवलं होतंस ना भाषण कशाबद्दल. सांस्कृतिक कार्यक्रम सांगा. अध्यक्ष, माझा पूज्य वर्ग आणि माझ्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला कशाबद्दल रे? सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही ऐकून घेण्याची आपलं काय रे कृपा करू. ऐकून घेण्याची कृपा करावी. तर
झालं गेलं. रवा 2 किलो, साखर 1 किलो, तूप 5 किलो. काय घरी लाडू बनताय? तुम्हाला कसं माहिती? मी भाषण सांगितलं, तू रेसिपी वाचतोय. ह्या खिशात आहे वाटतं. या खिशात आहे आणि ते रेशनिंग तिचे ते वाचला नाही. बरोबर आहे. बा झाली तुझी रेसिपी, आयुष्यभर लाडूच बनवत बस. ना आम्ही बोरा ऐकणार आहे. काहीही कर, बस खाली. थँक्यू. बरं, त्या लाडूंवरून आठवलं मला, ते सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यासाठी पाहुणे येणार होते, तर सामान आणायला सांगितलेलं ना मी. आणलंय ते. होय 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 प्रफुल तू आणलंस ना? प्रफुलने आणलेलं. सांग बघू. काय काय कांदे म्हणताय तो. बरोबर, लसूण. किती? 4,400 म्हणून द्यायचं. 4,600 बिल झालंय. ठीक आहे 4,400 बिल मला दे नंतर दे. हा, भाषण झालंय, सामान आणलंय आणि तुम्ही काय बसवलंय दोघांनी? आम्ही सम्राटने मी डान्स बसवलेला. डान्स तुम्ही करणार? हो, पटलो तर जरा दाखवा बघू. दाखव रे. डान्स हे डान्स आहे, दाखवा ना. दाखव बाई. हे तू ओढणी कशी घाललेली? प्रॅक्टिस डान्स जोरदार आहे वाटतं. टाळ्या, टाळ्या. जबरदस्त कडक रे. ही काय पोरगी आहे काय रे? सम्राट माझा जीव आहे, जीव. अरे जीव असू दे, पण असा डान्स बसवाल? असले डान्स बसवायचे नाहीयेत काय, ते व्यवस्थित बसवा आणि करा. बरोबर आहे. मला सांगा, आपण धार्मिक विषयावर काही केलंय? धार्मिक विषयावर काही बसवलंय? सगळं आहे. निशाद आहे बुवा. पण सोय पाठ नसू दे रे, बोलून तरी दाखव. आधी थरथरा भरला. अरे प्रॅक्टिस करतोय, बोलून तर दाखव. पब्लिक किती आहे ना? बरोबर आहे. तू निशाद पहिलं वैभव तू अरे अप्पू, ढोलकी घेऊन येजा. ढोलकी घेऊन येजा. होय. प्रॅक्टिस आहे ना? प्रॅक्टिस आहे ना? वैभव हा? हा? पहिला सांग. ढोलकी आणि टाल हाक मार बोल.
चाल करतो चाल ते तू म्हणताय काय भले तू समजणार पण नाही बस रे बस सुरू करा काय ते इकडे बस पाठी पाठी घे जातं पुढे बस विशात तू बसवलंयस ना भजन स्टेजवर जाणार कसं अरे मी काय बोललो तू फाट केलेला करू रत्नागिरीच्या गावडे आंबेरेच्या सह्याद्रीच्या वसे पाय त्याला सुंदर आहे माझं गाव शाहीर वैभव माझे नाव हो सुंदर आहे माझं गाव शाहीर वैभव माझे नाव हो सुंदर आहे माझं गाव शाहीर वैभव माझे नाव बात आता तू बोल तुझा किती लाल करतो मी माझा नाव केलाच नाही मग तुझा नाव होता शाहीर माझं वैभव नाव काय आता मी म्हणतो तू नको म्हणू मध्ये अजिबात नको थांबा आपण म्हणूया रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पोरी लगीन कधी करणार गा प्रेमाय तुझ्यावरी पोरी लगीन कधी करणार गा प्रेमाय तुझ्यावरी पोरी लगीन कधी करणार गा प्रेमाय तुझ्यावरी शाळेतला प्रोग्राम तुमच्या बहिणीसारखी ती तुमच्या क्लासमधली तिला विचारताय लग्न कधी करणार मग बहीणच आहे ना शाळेत याच्यासाठी आलायत का आत्ता पहिलीपासूनच असतो अच्छा आत्ताच्या शाळांमध्ये असं पण चालतं श्रेया वाईट वाटू नको हा घेऊस एवढं कोणी सांगितलंय रे तुम्हाला पुढे पुढे बोलायला मी चांगले प्रोग्राम बसवा म्हणून सांगितलं ना सांस्कृतिक कार्यक्रमाची अशी वाट लावून टाकाल की 4 लोक आपल्यालाच नावं ठेवतील परत तिला वाईट वाटेल असं बोलून दाखवाल ती कुठच्या तरी वेगळ्याच सिच्युएशनच्या मूडमध्ये तुमच्या समोर येते तिचं काहीतरी बिनसलंय ते विचारायचं सोडून तुमचं भलतंच चाललंय शाळेत मोबाईल काय घेऊन येताय मॅच काय बघताय नको ती गाणी काय म्हणताय अभ्यासाकडे कोण लक्ष देणार आहे मग बरं कार्यक्रम बसवायचे तर ते व्यवस्थित पण नाही बसवायचे समोर बाई ऐकून घेतायत म्हणून आम्ही बोलतच जातोय
सॉरी बोललं की सगळं होऊन जातं. आत्ताच्या मुलांना मोबाईल म्हणजे एक व्यसनासारखं झालेलं आहे ते. याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना पालकांनी. आपल्या संस्कारात काही कमी वाटते म्हणजे जाणवते असं वाटायला पाहिजे. एवढ्या लहान वयात त्यांच्या हातात मोबाईल द्याल तर असंच होईल ना. शाळांमध्ये ते मोबाईल घेऊन जातात. वरती तुम्ही त्यांना काही सांगत पण नाही आहात. तुमच्या मागे मुलं काय करतायत, मोबाईलवर काय वापरतायत, काय ऑपरेट करतायत तुम्हाला माहिती आहे का? आपलं मूल सांगतंय की मी नाही फक्त अभ्यासासाठी व्हॉट्सॲपसाठी नोट्स घेण्यासाठी फोन वापरते. 11वी 12वीची मुलं जेव्हा सिरियस अभ्यास करायची वेळ असते तेव्हा पण सांगतात की नाही व्हॉट्सॲप याच्यासाठी आहे की फक्त मला नोट्स घ्यायच्या आहेत. पण ॲक्च्युअल त्या फोनमध्ये तुमची मुलं काय करतायत माहिती आहे का तुम्हाला? याच्याकडे लक्ष नको का द्यायला? हा सिरियस विषय आहे ना. त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे मग हे असंच चालेल ना शाळांमध्ये. या विषयावर कधी कोण बोलून नाही दाखवणार आणि कोण हात पण नाही घालणार या विषयांना, खास करून शाळेच्या विषयांसाठी. पण इथल्या सगळ्या पब्लिकला माहिती असेल आत्ताच्या शाळांमध्ये काय वातावरण आहे. अभ्यासाचं सोडून मी फक्त त्या विषयासाठी बोलते जेणेकरून त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. अगदी 5वी 6वीतले त्याच्यापेक्षा पण लहान मुलं चोरून मोबाईल नेत आहेत शाळांमध्ये बॅगमधून आणि तुम्हाला माहिती नाही आहे ते लोक काय करतायत. त्याच्याकडे सिरियसली बघायला पाहिजे ना. माझ्या सांगण्याचा उद्देश फक्त हाच आहे. मॅडम आता मी एक फोन घेतोय. आम्ही आता सारे शिकणार आणि अभिमानाने पुढे जाणार. सारे शिकूया पुढे जावे, सारे शिकूया पुढे जावे.